नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मिनी समोसा रेसिपी। तर या वाटीने मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये घालायचा आहे आपल्याला ओवा। तर छान असा क्रश करून घालायचा आहे। तर मी इथं अर्धा चमच ओवा घेतला आहे आणि छान असा क्रश करायचा आहे आणि यामध्ये घालायचा आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया। चवीनुसार मीठ। ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने पाव कप आपल्याला पाव वाटी तेल घालायचं आहे आणि हलका असं पाणी घालून आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे। त्याआधी आपण हे पीठ सर्व एकजीव करून घेणार आहोत। तर पीठ छान आपलं एकजीव करून झालेलं आहे। तर यामध्ये हलकं असं पाणी घालायचं आहे आणि पीठ असं हलकंसंच मळून घ्यायचं आहे। पण जास्त दाब न टाकता हलक्या हाताने असं पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला अजिबात असं पीठ मळून नाही घ्यायचं आहे। हलक्या हाताने असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळून घेऊया। तर अशा पद्धतीचं आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही। तर हे आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे। तर इथं बघू शकता असं घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही आणि हे आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे। आणि चटणी बनवून घेणार आहोत आपण। तर त्याआधी सांगते, या वाटीने मला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी। तर पीठ हे झाकून ठेवणार आहोत। तर इथं मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत आणि छानपैकी ते मॅश करून घेतलेले आहेत। तर याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे। तर ते वाटण बनवण्यासाठी साहित्य बघू। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, लसणाच्या काही पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याचं आपल्याला जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे। तर चटणी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये घातलेला आहे 2 चमचे तेल। त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सर्वप्रथम जिरे आणि हिंग। तर जिरे घातलेले आहेत, त्याचबरोबर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला, तर इथं जाडसर वाटण बनवून घेतलेलं आहे हे घालायचं आहे आपल्याला। परतून घ्यायचं आहे वाटण हे। तर वाटण छान परतून झाल्यानंतर यामध्ये कुटलेले धने आणि सोप घालायचे आहे, ते सुद्धा परतून घ्यायचं आहे। यावर घालायचं आहे अर्धा चमच मीठ, हळदी पावडर, धने पावडर आणि मॅश केलेले बटाटे। यानंतर यावर आपल्याला लाल तिखट आणि थोडा आमचूर पावडर सुद्धा घालायचं आहे। पण त्याआधी आपण याला छान असं मॅश करून घेणार आहोत। पाव चमच घालायचा आहे लाल मिर्च पावडर, त्याचबरोबर घालायचं आहे आमचूर पावडर अर्धा चमच आणि छान असं मिक्स। तर अशा पद्धतीने आपली चटणी रेडी झालेली आहे। तर आपल्याला थंड करून घ्यायची आहे ही चटणी। पीठ आपलं छान असं रेस्ट झालेलं आहे। तर इथं बघू शकता। तर पोळपाटावर याची लोळी बनवून घ्यायची आहे। तर असं लोळी बनवून घेतलेली आहे आणि याचे छोटे छोटे असे उंडे बाजूला कापून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीचे मी पेढे तयार करून घेतलेले आहेत। तर याला बनवायचं कसं ते बघूया। तर मिनी समोसा बनवण्यासाठी आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे पेढ्या टाईप आणि ते असा लंबुळक्या साईजमध्ये लाटून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीचं मी लाटून घेतलेलं आहे आणि मध्यभागी असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर यावर आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे कडेने आणि इझिली अशा पद्धतीचं फोल्ड मारून घ्यायचं आहे आणि प्रेस करायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला भरायची आहे जी आपण तयार केलेली आहे ती चटणी आणि परत एक वेळेस असं पाण्याचं बोट लावून घ्यायचं आहे आणि असं प्रेस करायचं आहे। तर इझिली हा समोसा तयार होतो। तर मी परत एक करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीचा आपला मिनी समोसा तयार झालेला आहे।
तर अशाच पद्धतीचे आपण सर्व मिनी समोसे तयार करून घेणार आहोत. तर मिनी समोसा बनवण्यासाठी अशी सीट घ्यायची आहे आणि असं फोल्ड करायचं आहे आणि हलकंसं आणि यामध्ये हलकंसं पाणी लावून प्रेस करून घ्यायचं आहे. तर रेडी झालेले आहेत आपले मिनी समोसे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपले सर्व समोसे बनवून झालेले आहेत. तर आपण आता फ्राय करणार आहोत. तर तेल तापलं की नाही ते बघणार आहोत आपण. तर तेल सुद्धा तापलेलं आहे आणि गॅस मीडियम केलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर एक एक समोसा आपल्याला टाकायचा आहे आणि मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचा आहे. तर बसल तितके समोसे आपण यामध्ये घालणार आहोत. तर समोसे टाकल्यानंतर अजिबात त्याला हलवायचं नाही आहे. एक साइड फ्राय झाल्यानंतर ते वर येतात, त्यानंतरच आपल्याला पलटी मारायचं आहे. तर इथं बघू शकता एक साइड वर आलेली आहे फ्राय होऊन. तर दुसरी साइड आपल्याला छान असं पलटून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरच हे समोसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवर केल्यास कच्चे राहू शकतात आणि लवकर याचा कलर चेंज होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच हे समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता समोशाचा कलर आणि टेक्स्चर दोन्ही. तर यांना मीडियम गॅसवरच न हलवता न फिरवता छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. इथं बघू शकता तुम्ही एक साइड आपले समोसे छान फ्राय झालेले आहेत आणि दुसरी साइड समोसे फ्राय होत आहेत. तर आपल्याला थोडासा डार्क कलर येईपर्यंत हे समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही आपले समोसे छान फ्राय झालेले आहेत. तर आपण तेलामधून हे समोसे काढून घेणार आहोत. याचा रंग, याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख आलेला आहे आणि आवाजावरून सुद्धा तुम्हाला कळत असेल की किती क्रंची झालेले आहेत ते. तर दुसरी बॅच तळून घेणार आहोत आपण. तर इथं बघू शकता आपली दुसरी बॅच सुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा बॅच फ्राय करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले मिनी समोसा तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. समोसा मी तुम्हाला क्रश करून दाखवते. हे बघा, आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल.